फडके रोडवरील लोखंडी पायऱ्यांचे अडथळे दूर, पालिकेच्या सहाय्यक आयुक्त मुंबरकर यांची कारवाई। डोंबिवली पूर्वेकडील फडके रोडवर रस्त्याच्या कडेला व्यापाऱ्यांनी लावलेल्या लोखंडी पायऱ्याने नागरिकांना त्रास होत होता। यावर लक्ष देत पालिकेच्या प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी पथक प्रमुख मणी व कर्मचारी यांना बरोबर घेऊन पोलीस बंदोबस्तात कारवाई केली। डोंबिवली फडके रोडवर व स्टेशन बाहेरील परिसरात फेरीवाल्यांवर सातत्याने पालिका प्रशासनाकडून कारवाई केली जाते। फडके रोडवर दुकानदारांनी लोखंडी पायऱ्या लावल्या होत्या। प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी फेरीवाल्यांवर कारवाई करताना फुटपाथवरील अतिक्रमण हटवले। आता लोखंडी पायऱ्या जप्त करून मुंबरकर यांनी पुन्हा या लोखंडी पायऱ्या दिसल्यास कारवाई करणार असे दुकानदारांना सांगितले। बुधवारी 2 जुलै रोजी फडके रोडवर कारवाई सुरू असताना दुकानदार व हॉटेल मालकांनी मुंबरकर यांना सांगितले की दुकानात आणि हॉटेलमध्ये येणाऱ्या नागरिकांना रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांमुळे अडचण होत असते, त्यामुळे आम्हाला नागरिकांच्या सोयीकरता लोखंडी पायऱ्या ठेवाव्या लागतात। आमची विनंती आहे की लोखंडी पायऱ्या जप्त करू नका। मात्र मुंबरकर यांनी नियमानुसार आणि नागरिकांना त्रास होत असल्याने रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या लोखंडी पायऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत। फडके रोडवरील एका फर्निचर दुकानदाराने विक्री खुर्च्या दुकानाच्या बाहेर ठेवल्या होत्या। सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी दुकानदाराला खुर्च्या दुकानाच्या आत ठेवण्यास सांगितले असता दुकानदाराने नकार दिल्याने खुर्च्या जप्त करण्यात आल्या। स्टेशन बाहेरील 150 मीटर अंतराच्या आत फेरीवाल्यांना बसण्यास मनाई आहे। आमची सातत्याने कारवाई सुरू असून 150 मीटरच्या पुढे बसा, पण नियम मोडू नका असे आम्ही सांगतो। पालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या आदेशानुसार व उपायुक्त समीर भूमकर व अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली फेरीवाल्यांवर कारवाई सुरू आहे। रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या लोखंडी पायऱ्या जप्त केल्या आहेत। दुकानदारांचे जे लोखंडी रॉड तेही आहे आणि काही दुकानांचे समुदाय वगैरे होत्या काही कारवाई केली आहे। काही दुकानदारांनी सुद्धा तुम्हाला अडवणूक करून तुम्हाला कारवाईमध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करा। तुम्ही काय सांगा? माननीय आयुक्त महोदय यांचे कायम निर्देश आहेत की जे अतिक्रमण करतात किंवा जे फेरीवाले रोडवर येत आहेत तर त्यांना सातत्याने त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित आहे आणि त्यानुसार फडके रोड हे आपला स्टेशन रोड इथे सातत्याने आपल्या फेरीवाल्यांची कारवाई होते आणि 150 मीटर नुसार ते फेरीवाल्यांना मी बसवलं सुद्धा होतं। परंतु आता काही फेरीवाले ते जे दुकानवाले आहेत त्यांच्या ज्या जाळ्या आहेत त्या जाळ्या अडवून त्या जाळ्याचा सहारा घेऊन काहीतरी तिथे आणखी जास्त प्रकारात माल ठेवायला सुरुवात केली। तर ते आज मी प्रत्यक्ष पाहणी केली पुन्हा की बाबा हे माल खरोखर त्यांनी आता त्या जाळ्यांचा सहारा घेतलेला आहे, म्हणून आज सगळ्या जाळ्या काढण्यात आलेल्या आहेत आणि फेरीवाल्यांवर आपल्या नेहमीप्रमाणे सातत्याने ही कारवाई चालू आहे आणि त्याप्रमाणे कारवाई करत आहोत। दुकानदारांनी काही फुटपाथ अतिक्रमण केलेले आहे त्यांच्याकडे कारवाई केली का? हा, आता दुकानदार ते अतिक्रमण करतातच, त्याप्रमाणे त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही फुटपाथवर नाही लावलेलं आहे, फुटपाथच्या आतमध्ये आहे, सोसायटीने जागा दिलेली आहे। परंतु आता हे गरीब लोक सांगतात आमच्यावर कारवाई करतात तर या श्रीमंतावर का नाही कारवाई? मग त्या उद्देशाने मी आज यांनाही तो धडा शिकवलाय की बाबा हे तुमचं सामान बाहेर येणार नाही, गाळ्याच्या बाहेर तुमचा गाळा आहे, अधिकृत गाळा आहे तर तुमचं सगळं सामान गाळ्यामध्येच राहिलं पाहिजे, गाळ्याच्या बाहेर आलं नाही पाहिजे, असंही मी त्यांना सक्त सूचना दिलेल्या आहेत। धन्यवाद। प्रभाकर शेट्टी बोल रहा हूँ, होटल स्टेशन के वाइस प्रेसिडेंट है। आज जो कार्रवाई हो रहा है, मैडम ने आके वो सब जाली ये लोग सब उठा रहे हैं, वो मैडम से हम रिक्वेस्ट कर रहा हूँ। हमारा इधर होटल है और बाजू में सब दुकान वाला है, हम लोग ने रिक्वेस्ट किया मैडम को, हमारा जो हम लोग ने जाली डाला है इसके लिए वो पब्लिक को आने जाने के लिए थोड़ा इधर नहीं तो गाड़ी पूरा सुबह लगा के इधर पूरा रास्ता बंद करते हैं, थोड़ा इसके लिए रखकर जाली डाला है कि पब्लिक को आने जाने के लिए थोड़ा तकलीफ होता है इसके लिए। और फेरी वाला भी सब थोड़ा बैठ जाते हैं, एकदम जाली नहीं डालेगा ना वो एकदम आगे आगे बैठ इधर जाने आने का रास्ता बंद करते हैं। इसके लिए मैं रिक्वेस्ट करता हूँ मैडम से, आप जरा जाली मत उठाइए, ऐसा रिक्वेस्ट है। सुरेश गद्रे बंधू आहे, आमचं दुकान इथेच आहे। आज उंबरकर मॅडम आल्या होत्या आणि म्हणजे दुपारच्या वेळेला कारवाई सुरू होती महापालिकेची, पण जाळ्यांच्या बाबतीत थोडा संवेदनशील विषय असा आहे की यायला वेळेला आमच्या कस्टमरना देखील जागा शिल्लक राहत नाही आणि सकाळी 6 वाजल्यापासून इथे मोटरसायकल आणि टू व्हीलरचं पार्किंग खूप झालेलं असतं।
निळजेपासून लोक इथे गाड्या लावतात, त्यामुळे त्यांच्यावर आमचा कंट्रोल असू शकत नाही. तर जाळी लावली तर निदान येणाऱ्या कस्टमरला आत यायला तरी वाट राहील एवढीच आम्ही छोटी जाळी लावलेली आहे. त्यामुळे कृपया आमची सगळ्यांची विनंती व्यापाऱ्यांतर्फे मी करतोय की या जाळ्या उचलू नयेत, कारण त्यातनं खूप अडचण येतात. वृद्ध माणसं येत असतात दुकानांमध्ये, म्हातारी माणसं येत असतात, त्यांना यायला सुद्धा जागा उरत नाही. आणि पालिका एका बाजूने कारवाई करते, दुसऱ्या बाजूने ज्या गाड्या अनधिकृतपणे पार्किंग होतात तर वाहतूक पोलिसांचं लक्ष नाहीये असं तुमचं म्हणणं आहे का? नाही, वाहतूक पोलिसांचं पण लक्ष असतं, कारण त्यांची कारवाई आता सुरू झाल्यामध्ये काही दिवस गाडी येणं बंद झालं होतं, पण आता परत टोईंग व्हॅन सुरू झालेले आहे. त्यामुळे त्यांचं लक्ष असतं नाही असं नाही, परंतु फेरीवाले, येणारे जाणारे ग्राहक, रिक्षा, या म्हणजे अनधिकृत रिक्षा असते, आणि या सगळ्याचा थोडा प्रॉब्लेम आम्हालाही होतो. त्यामुळे तो होऊ नये एवढीच आमची विनंती आहे, आणि त्यासाठी जाळ्यांना शक्यतो हात लावू नये अशी महापालिकेला नम्र विनंती आहे आमची. उंबरकर मॅडमशी आम्ही बोलूया, त्याच्याबद्दल सहानुभूतीपूर्वक विचार करतील अशी मी आशा करतो. धन्यवाद.